नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 7 तारीख आहे. 2 दिवसांनी या ज्या 4 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याचं प्रत्यक्ष मतदान होणार आहे. म्हणजे मी प्रचार वगैरे सगळं झाला विषय. मी तुम्हाला आता प्रत्यक्ष जेव्हा प्रचार थांबतो आहे आणि आता मतदानाला तोंड द्यायचं आहे आणि त्यावेळेस काय चित्र आहे. ज्या ठिकाणी आपली ताकद नाही त्या केरळातही भाजप स्वतंत्रपणे ठाम असा लढतो आहे. जिथे त्यांची जिंकायची शक्यता पूर्ण आहे त्या आसाममध्ये तर ते ठाम आहेतच. ज्या पश्चिम बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती लावलेली आहे त्याही ठिकाणी त्यांचा सूत्रबद्ध असा प्रचार दिसून येतो आहे. निकाल काय लागतील ती वेगळी गोष्ट. मी काही त्या हवेत जाऊन बोलत नाही. आणि जे राज्य जिथं भाजप कुठेच नव्हता, काहीच नव्हता, त्या तमिळनाडूमध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळी तयारी केली. सगळं केल्याच्या नंतर सुद्धा व्यावहारिक पातळीवरती जेव्हा असं लक्षात आलं की DMKच्या विरोधामध्ये आपण तेवढं स्वतंत्रपणे नाही हे करू शकत. प्रसंगी आपण जे काही आखलेलं होतं ते धोरण बदलून अण्णामलई सारख्या नेत्याला सुद्धा प्रसंगी 2 पावलं मागे यायला लावून AIADMKशी तडजोड करून घेऊन त्या ठिकाणी त्यांचा रस्ता त्यांनी जिंकावं, आपण त्यांना पाठिंबा देऊ, फक्त 28 जागांमध्ये लढायची तयारी दाखवून. म्हणजे संपूर्ण आणि ते पुदुचेरीसारखं छोटंसं राज्य, 4 मोठे आणि एका छोट्या राज्यामध्ये जे काही आपलं धोरण आहे म्हणजे स्वतंत्रपणे लढायचं तिथे स्वतंत्र असो किंवा AIADMK सारखा जो साथीदार आपल्याला NDAमध्ये महत्त्वाचा वाटतो आणि त्याच्या सत्ता येऊ शकते दिसल्याच्या नंतर. आणि ह्याच्या नेमकं उलट तुम्ही बघा, ह्या 4च्या राज्यात मी पुदुचेरी थोडंसं चर्चेसाठी बाजूला ठेवतो. ह्या 4 राज्यामधले 3 ठिकाणी NDA आघाडीचे सरकार आहेत. दिसायला काय पाहिजे होतं की ते सत्ताधारी आहेत, ते बळकट दिसायला पाहिजे होते. आणि प्रत्यक्षामध्ये चित्र काय आहे. असममध्ये तर कोणाला चर्चाही करता येऊ नये अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये जो गोंधळ चालू आहे काँग्रेसमध्ये, त्याच्यामुळे कोणालाही असं कळतंय की त्यांची सत्ता यायची बिलकुल शक्यता नाही. इतके उपल आले तर चमत्कार म्हणून चित्र म्हणून सांगतोय मी तुम्हाला. पश्चिम बंगालमध्ये एक तर ममता तर त्यांची सत्ता राहील किंवा भाजप येईल, काँग्रेसची कोणी चर्चा सुद्धा करत नाही. डावे आणि काँग्रेस त्या पश्चिम बंगालमध्ये काय करायला लागलेत ह्याची काडीचीही दखल पत्रकारांना सुद्धा घ्यावी वाटू नये इतके ते स्वतःहूनच दुर्लक्षित होऊन बसलेले आहे. म्हणजे तुम्ही एक तर सत्तेमध्ये असता किंवा सत्तेमध्ये येण्यासाठी म्हणून दारात उभा असलेला ज्याला म्हणतात असा विरोधी पक्ष, ते दोन्ही तुम्ही नाहीत. काँग्रेसवाले आणि जे इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत आणि इंडिया आघाडीतला दुसरा महत्वाचा घटक पक्ष असलेला ज्याचे 3 नंबरचे खासदार आहेत. सगळ्यात जास्त संख्येनं स्वतः काँग्रेसचे, त्याच्यानंतर समाजवादी पक्षाचे आणि 3 नंबरचे खासदार ममताचे. त्यांचं तुमचं काही एकमेकांमध्ये सुसूत्रता नाही. ज्या पद्धतीनं अधीर रंजन चौधरी जे अजूनही काँग्रेसमध्ये आहेत अधिकृतरित्या, ते ज्या पद्धतीनं वक्तव्य करायला लागलेत किंवा जे बोलायला लागलेत आणि त्यांना पाडण्यासाठी म्हणून ममतानी मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीनं सगळे कटकारस्थानं केले होते. एरवी बंगाली कशी अस्मिता याच्या नावानं बोंबलणारे, त्या ठिकाणी त्यांना हरवण्यासाठी युसुफ पठाण सारख्यांना गुजरातमधून आणलं आणि हिंदू मुसलमान करून तशा अर्थाने काँग्रेसच्या उमेदवाराला पाडलं अधीर रंजन चौधरी सर. DMKतली आत्ता परिस्थिती अशी आहे म्हणजे तमिळनाडूमधली की तुम्हाला आम्ही जागा देऊ पण तुम्हाला आम्ही मंत्रिमंडळात घेणार नाही हे आधीच सांगून टाकलं. तमिळनाडूच्या सगळ्या प्रचारामध्ये AIADMKचा प्रचार कसा आहे, मोजक्याच जागी का होईना पण भाजप कसं हे करते हे सगळ्याच्या बातम्या होत्या. प्रत्यक्ष स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन अतिशय घाणेरडं वक्तव्य ज्यांनी सनातनच्या बाबतीत केलं होतं. मंदिरमध्ये पूजा करत फिरायला येतात, मुद्दाम त्याचे फोटो समाज माध्यमावरती आले की आम्ही हिंदूंच्या विरोधात नाही. म्हणजे जे तिथले सत्ताधारी आहेत त्यांची चर्चा आहे, विरोधक म्हणून AIADMK भाजपची चर्चा आहे, पण तिथं सुद्धा काँग्रेस कुठे नाही. आणि चौथं मोठं राज्य जे केरळमध्ये खरं तर सलग 2 वेळा कम्युनिस्ट सरकार आलेले, असं तिथं कधी घडत नव्हतं. दर 5 वर्षाला सत्ता बदल होत होता. पण ह्यावेळेस पहिल्यांदा असं घडलं की पहिले 5 वर्ष संपून परत दुसरे 5 वर्ष कम्युनिस्ट सरकारची आली. आता ती संपत आहे, 3री निवडणूक आहे. आणि आताही सर्वे करणारे सांगतात काठावर का होईना पण प्रत्यक्ष कम्युनिस्टांचं सरकार येईल. मला त्यांचं सरकार येईल किंवा नाही येईल ह्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. आजही राहुल गांधी किंवा प्रियंकानी केरळमध्ये सत्ता येऊ शकते तर बाकीचं सोडून तिथं जोर का नाही लावला.
खरं तर या 4 पैकी 2 राज्य अशी होती की ज्या ठिकाणी काँग्रेस काहीतरी आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेस विरोधी पक्षात होता, असममध्ये सुद्धा आणि केरळमध्ये सुद्धा. मग त्या ठिकाणी सगळा जोर का नाही लावला? कशासाठी तुम्हाला पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूचं काही पाहिजे आहे? जे भाजपनी केलं आणि भाजपनी तमिळनाडूमधून एका अर्थाने पूर्णपणे व्यावहारिकदृष्ट्या 2 पावलं मागे यायचं ठरवलं. आणि केरळमध्ये त्यांना हे माहिती आहे की आपल्या काही जागा फक्त येऊ शकतात. बरोबर त्यांनी त्या जागांवरती जोर लावलेला आहे आणि शक्यता अशी आहे, अजून कोणी तसे सर्वे किंवा एक्झिट पोल केव्हा येतील मला माहिती नाही, पण पहिल्यांदा असं चित्र दिसतं आहे की काही मोजक्या जागे आजही ह्यांना पर्याय म्हणून भाजप निवडून येईल आणि भाजपला कम्युनिस्ट निवडून येऊ देतील. बाकीच्या जागी ते त्यांना निवडून येऊ देतील म्हणजे स्वतःचे कॅन्डिडेट दुबळा पडला तर. पण दोघंही मिळून काँग्रेसचा उमेदवार येऊ नये असे प्रयत्न करतील, असं चित्र आत्ता मतदानाला तोंड देताना तरी दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं जे समोर येतं हे बदलण्याची जी ताकद विरोधी पक्षांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांमध्ये होती, त्यांनी ती संधी पूर्णपणे गमावली. काँग्रेसवरती टीका करणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेस केरळमध्ये कशा पद्धतीनं तिचं संघटन होतंच म्हणावं लागेल, कारण की आता ते दिसत नाही एवढे खासदार असताना सुद्धा. आणि दुसरीकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये असममध्ये जर सत्ता बदलायची होती तर ह्यांची मदत झाली असती, पण दोन्ही गोष्टी काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, गौरव गोगोई त्यांचं नाव, ते कसं पूर्णपणे असफल ठरताना दिसतं आहे. आणि त्या ठिकाणी हेमंत बिस्व शर्मा आणि राहुल गांधी तर आरेतुरेच्याच भाषेत बोलायला लागले. मी तुम्हाला त्यांची एक छोटीशी क्लिप दाखवतो. मला आधीच ती दाखवायची होती, पण नंतर लक्षात आलं की सगळ्यांचं लक्ष तिकडंच जातं, मग आपण शेवटी दाखवूयात. अगदी आरेतुरेची तू तडाकची भाषा राहुल गांधींनी असममध्ये जिथं काँग्रेसची सत्ता येऊ शकत होती हेमंत बिस्व शर्मासाठी दाखवलेली. हिंदुस्तान का सबसे भ्रष्ट चीफ मिनिस्टर, सबसे ज्यादा नफरत फैलाने वाला चीफ मिनिस्टर, सबसे ज्यादा उल्टी सीधी बात करने वाला चीफ मिनिस्टर असम का चीफ मिनिस्टर है. और ये पता है क्यों इतनी उल्टी सीधी बात कर रहा है? आपको मालूम है क्यों? क्योंकि ये जानता है कि कांग्रेस पार्टी के बब्बर शेर इसको जेल में डालने जा रहे हैं. ऐकलं तुम्ही? ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही जी मुद्दा मांडतो आहोत, इंडिया आघाडीनं त्याला मिळालेली संधी गमावलेली आहे. या 4 राज्यांचे काय निकाल लागतील तर तिथं आता प्रत्यक्ष कळलंय. असममध्ये भाजप, पश्चिम बंगालमध्ये काठावरती, तमिळनाडूमध्ये AIADMKची शक्यता जास्त आहे आणि केरळमध्ये मात्र डावे पक्षच परत येतील अशी शक्यता दिसते आहे. या सगळ्यातून काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही एवढं मात्र त्या स्वतः काँग्रेसवाल्यांनीच निश्चित केले असं दिसतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.